कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत कवी महिपती महाराज रचित संत लीलामृत ग्रंथ या ग्रंथातील 8वा अध्याय संत ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज यांची पुनर्भेट हा अध्याय श्रवण करणार आहोत। महिपती महाराज म्हणतात, संत सज्जनांच्या मेळाव्यासह पांडुरंग परमात्मा पंढरपुरास चालले होते। सोबत नामदेव महाराजही होते, परंतु नामदेव महाराज अगदी स्तब्ध होते। त्यांचे अंग रोमांचित झाले होते, डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत होत्या, कंठ सद्गतीत झालेला होता। त्यांची ती स्थिती पाहून भगवान परमात्मा म्हणाले, नामा, तू हा शोक कशासाठी मांडला आहेस? तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, यापुढे मला माऊली भेटणार नाहीत। त्यांच्या वाचून माझ्या मनाला बिलकुल चैन पडत नाही। तरी हे पांडुरंगा, त्यांची आणि माझी परत एकदा गाठ घालून दे। यावर भगवान परमात्मा म्हणाले, नामा, अरे तू आपल्या मनात उगाचच द्वैतभाव बाळगून आहेस, तो सोडून दे। ज्ञानदेव आणि मी काही वेगळे नाहीत, माझ्या ठिकाणीच ज्ञानेश्वर आहे असे समज। तरी सुद्धा नामदेव महाराज हट्ट धरून बसले। देवा, तू अर्जुनाला स्वतःचे असे विश्वरूप दाखविलेस, त्याचे म्हणणे ऐकून कोड कौतुक केलेस, पण मी माऊलींचे दर्शन घडव असे म्हणतो आहे तर ते ऐकत नाहीस। मला माऊली वाचून बिलकुल चैन पडत नाही असे म्हणून नामदेव महाराज जोरजोरात रडून जमिनीवर गडबडा लोळू लागले। हे सर्व पाहून पांडुरंगाने गरुडास बोलावून घेतले व झालेला सर्व प्रकार त्यास सांगितला आणि पुंडलिकाजवळ जाऊन माऊलीस घेऊन येण्यास सांगितले। तेव्हा गरुड पुंडलिकापाशी गेला व सर्व वृत्तांत कथन केला। ते ऐकताच पुंडलिकराय ताबडतोब आळंदी येथे गेले व पुष्पक विमानात माऊलीस बसविले। इकडे विठ्ठल व रुक्मिणी त्यांची वाट पाहत बसले होते। पुष्पक विमान दृष्टीपथात येताच ते पांडुरंगांनी नामदेवास दाखविले। ज्ञानदेव येताच नामदेवांनी त्यांना कडकडून आलिंगन दिले। त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला। याप्रमाणे पांडुरंगाने परत एकदा माऊलींची आणि नामदेवरायांची भेट घडवून आणली। या ठिकाणी संत लीलामृत ग्रंथातील 8वा अध्याय समाप्त झाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।